नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने एमपीएससी मंत्रा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे या पेपरचं विश्लेषण आपण करतोय आणि त्यामध्ये जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट जवळपास 20 प्रश्नांचं अचूक आणि कशा स्वरूपात तो पेपर होता या सर्व भागाचं विश्लेषण आपण करणार आहोत. तर पेपर सेट आहे डी मध्ये जिओग्राफीची सुरुवात क्वेश्चन नंबर 16 पासून जिओग्राफी सुरू व्हायचा. पाहूयात, चला तर मग आपण विश्लेषणाला सुरुवात करूयात. डी मध्ये क्वेश्चन नंबर 16 हा जिओग्राफीचा होता. आपण अगदी फास्ट मध्ये थोडं मेन एक्झॅक्टली त्याचं उत्तर काय असू शकतं, कुठला प्रश्न कॅन्सल होतो तेही आपण चर्चा करूयात. याच्यामध्ये एक क्वेश्चन आहे की जो क्वेश्चन आयोगाला कॅन्सल करावा लागेल तेही आपण चर्चा करूयात. बघा, कालमापन प्रक्रियेमध्ये 16वा नंबर क्वेश्चन, कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते. तर आता हा तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे का? एक आता एक्झॅक्टली बघा, आता सिलेबसचा याच्यातला काही सिलेबसचा तुमचा पार्ट आहे. कोणता पार्ट आहे तुमच्या सिलेबसचा? याच्यातला काही भाग हा तुमचा अभ्यास पाहिजे. याला काही कोणता भाग? एक लीप इयर, याचा अभ्यास तुम्ही अर्थातच केलेला असेल. लीप इयर हे कोणता भाग असतो त्याचा अभ्यास तुम्ही केला असेल. दुसरा अधिक मास, याचाही अभ्यास तुमचा पाहिजे. अधिक मास म्हणजे कोणता भाग असतो माहितीये का? अधिक मास म्हणजे चंद्रवर्ष. चंद्रवर्ष हे किती दिवसाचं असतं? 354 दिवसाचं असतं. आणि सूर्यवर्ष, सौरवर्ष म्हणजे काय? आपलं जे आपण गृहीत धरतो ते पृथ्वीचं वर्ष, पृथ्वीवरती जे गृहीत धरतो ते किती वर्षाचं असतं? 365 दिवसाचं असतं. बघा, चंद्रवर्ष 354 दिवसाचं असतं, सौरवर्ष 365 दिवसाचं असतं. मग याच्यामध्ये गॅप किती दिवसाचा पडला? हे 354. चंद्रवर्ष 354 दिवसाचं आहे आणि सौरवर्ष हे 365. आता हे 354 दिवसाचं का असतं? याचं कारण असं आहे की चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 29.5 दिवस लागतात. एका फेरीला 29.5 दिवस लागतात, म्हणून ते 354 दिवसाचंच भरतं. आणि हे मात्र 365 दिवसाचं भरतं. दोघांमध्ये गॅप कितीचा भरतो? बघा, दोघांमध्ये गॅप भरतो 11 दिवसाचा. म्हणजे हे आपलं जे वर्ष आहे हे 11 दिवसांनी जास्त असतं. आपलं 11 दिवसांनी गॅप जास्त असतं. मग हे जे काय असतं, या वर्षीचे 11 दिवस पहिल्या, समजा आता सध्या 2026 आहे, 2026चे 11 दिवस हे रिझर्व्ह ठेवतात. 2027चे 11 दिवस, 2028चे 11 दिवस, आणि मग 28चे 11 दिवस. मग 28 मध्ये काय करतात? एक महिनाच हा अधिक मासचा डिक्लेअर केला जातो. एक महिना हा अधिक मासाचा असतो, कारण हे 11 असे 33 दिवस एक्स्ट्राचे होतात जे चंद्रवर्षाचे, आणि म्हणून तो एक अधिक मास गणला जातो. बघा, तुम्हाला तेच विचारलंय. मग कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतरण संस्कार ही प्रक्रिया कशासाठी आहे? कालांतरण संस्कार म्हणजे काय? टाइम लॅप्स करण्याचा. टाइम लॅप्स म्हणजे जो एक्स्ट्राचा टाइम होतो तो भरून काढणे, याची जी प्रोसेस आहे. याच्यामध्ये मग लीप इयर त्याच्यामध्येच आहे ना. लीप इयर कसं गणलं जातं हे माहितीये तुम्हाला, म्हणून मी ते एक्सप्लेन नाही करत आहे. अधिक मास हे या स्वरूपात गणलं जातं, तेही त्याचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर क्षय मास हे या स्वरूपात आहे. त्याच्यानंतर तिथी वृद्धी लीप हे चंद्राचं दिवसाच्या स्वरूपात आहे. हे जसं वर्षाच्या स्वरूपात आहे तसं हे दिवसाच्या स्वरूपात आहे. त्याच्यामुळं याचे चारीच्या चारीही हे काय? टाइम लॅप्स अनालिसिस साठी वापरले जाणारे घटक आहेत. जो एक्स्ट्राचे दिवस भरून काढण्यासाठी वापरले जाणारे घटक याला टाइम लॅप्स अनालिसिस म्हणतात, आणि हे चारीच्या चारी घटक आहेत. म्हणून याचं जे उत्तर आहे याचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. ABCD चारीही ह्या घटकाचा वापर केला जातो. सो क्वेश्चन नंबर 16 चारीही बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा, हा क्वेश्चन नंबर 17 काय सांगतो? 17 नंबर क्वेश्चन मध्ये 9 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार बंजारा, लमाण आणि लमाण तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक, अशा स्वरूपाचं विधान आहे. आता हा जो GR आहे, या GR मध्ये GRच्या अगोदर 1000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जात होती. 1000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन केली जात होती. पण हा GR काढल्यानंतर ती संख्या कमी करण्यात आली आहे, आणि आता सध्या 700 लोकसंख्येसाठी, यांच्या तिघांसाठी फक्त, कोणासाठी? बंजारा, लमाण आणि लमाण तांडा यांच्या गावाची लोकसंख्या जर 700 असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन केली जाणार आहे. म्हणून याचं उत्तर नंबर 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. चल, क्वेश्चन नंबर 18 नंबर क्वेश्चन बघा काय. 18 नंबर क्वेश्चन करंट अफेअर्स रिलेटेड आहे. पुन्हा एकदा कसा करंट अफेअर्स रिलेटेड आहे बघा. अरवली संदर्भात मागे घटना घडल्या होत्या, त्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. बघा काय विचारलंय, पुढील पैकी विधाने विचारात घ्या. पहिलं, अरवली हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत आहे. सर्वात तरुण असं म्हटलंय, इथं चुकलेलं आहे. अरवली तरुण आहे का? नाहीये. अरवली हा अर्वाचीन पर्वत आहे. अरवली वली पर्वत आहे का? यस, वली पर्वत आहे. अरवली इज अ फोल्ड माउंटन. आपण म्हणतो अरवली हा वली पर्वत आहे,
काही विषय नाही. अरवली हा वली पर्वत आहे. अरवली हा फोल्ड माउंटन आहे, पण तरुण नाहीये, तो सर्वात प्राचीन आहे म्हणून त्याला अर्वाचीन म्हणतात किंवा प्राचीन पर्वत आहे. सो पहिलं विधान तुमचं चुकीचं आलं. दुसरं बघा, अरवली पर्वतात संगमरवर, ग्रॅनाइट, जस्त, तांबे यासारखी खनिजे, येस त्यासारखी खनिजे अरवली पर्वतात आढळतात. ग्रॅनाइट तिथंच आहे, जस्त तिथंच आहे, तांबे तिथं, तांब्याची खाण खेत्री ही तांबे उत्पादनाची सर्वात मोठी खाण कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. आणि इथंच अरवली पर्वत आहे. सो हे तुमचं बी स्टेटमेंट बरोबर आलं. त्याच्यानंतर बघा, या पर्वतरांगाने शतकानुशतके सर सर्वात जुनी असेल तर शतकानुशतके खाणकाम, बांधकाम व्यवसायांना आधार दिला आहे. आता खूप मोठ्या प्रमाणात अरवलीचा जो भागचा दगड आहे तिथलाच, तर तो दगड राजस्थानच्या मकराणाचा जवळपासचा दगड हा बांधकामासाठी वापरला जायचा. सो हे संगमरवर वगैरे त्याच्यामध्ये वापरलं जायचं. सो हे बघा, हे संगमरवर, हे जर संगमरवर अरवली पर्वतात संगमरवर असेल तर ऑटोमॅटिकच बांधकामासाठी त्याचा वापर जास्त झाला असेल, म्हणून दुसरे स्टेटमेंट याच्यावरून हे पण बरोबर आलं. त्याच्यानंतर आता परत चित्तोडगड, कुंभलगड, रणथंबोर. आता तुम्हाला चित्तोडगड हे तुम्ही ऐकलं असेल पहा. चित्तोड किल्ला, राणी पद्मावती या मूवी मध्ये वगैरे हा पण चित्तोडचा किल्ला आला होता ना, तो चित्तोडगड, कुंभलगड, रणथंबोर यासारखे ऐतिहासिक किल्ले या पर्वतरांगामध्ये आहेत. हे तिसरं पण स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं तेवढंच, आणि हा सिंपल क्वेश्चन आहे बघा, त्या पहिलं तेवढंच चुकीचं आहे. मग कोणते विधानं बरोबर आहेत? बी सी डी पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. 18चा ऑप्शन नंबर 4. चला, एकदम सोपा, एकदम चल्लर चिल्लर क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला, एकदम सोपा आहे. स्टेट बोर्ड मध्ये आहे, तुमच्या कोअर कंटेंटचा पार्ट आहे. मागचाही क्वेश्चन कोअर कंटेंटचा पार्ट होता. सगळा पार्ट आतापर्यंत जो पाहिलाय आपण अगदी कोअर कंटेंटचा आहे. तुमच्या जिओग्राफीचा कोअर अभ्यास असेल तर त्याचा पार्ट आहे. आपल्या अभ्यासातून आलेला प्रश्न आहे, आपल्या नोट्स मधून आलेला प्रश्न आहे, त्याचाही पाहूयात. क्वेश्चन नंबर कोणता? 19 बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरांचा योग्य चढता क्रम लावा. म्हणजे जमिनीपासून वर जाताना, मग जमिनीपासून वर, समजा इथं जमीन आहे तर जमिनीपासून वर चाललो आपण. जमिनीपासून वर जाताना फर्स्ट लेअर कोणता आहे बघा, जमिनीपासून वर जाताना पहिला थर येतो तपांबर. सो पहिला थर तपांबर आहे, पहिला थर तपांबर आहे. तपांबराच्या नंतर स्थितांबर आहे. पण या दोन थराच्या मध्ये एक छोटासा सब लेअर आहे, दॅट इज मधला एक छोटासा लेअर आहे. त्या मधल्या छोट्या थराला तपस्तब्दी असं म्हणतात. मग आता तुम्हाला याचं उत्तर येऊन गेलं असेल, पहिला थर तपांबर. सो याच्यामध्ये पहिला थर तपांबर बघा कुठे आहे? सी. हे पहिल्यांदा पाहिजे, कारण पहिला थर तपांबर आहे ना, कारण तुम्हाला चढता क्रम विचारलाय खालून वर जाताना. पहिला तपांबर सी पहिलं पाहिजे. इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये, इथं आहे. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असेल. बस एकावरून उत्तर येत आहे, बाकी हे सगळं पाहायची सुद्धा गरज नाही. मग आता तुमचं उत्तर बरोबर आहे का हे जर पाहायचं असेल तर तपांबराच्या वरती बघा जी म्हणजे तुमचं तपस्तब्दी पाहिजे, इथंच तपस्तब्दी पाहिजे. त्याच्यानंतर ई म्हणजे तुमचं स्थितांबर पाहिजे. बघा, ई म्हणजे स्थितांबर पाहिजे. आता याच्यावर कोण पाहिजे सांगू? स्थितस्तब्दी तुमच्या ऑप्शन मध्ये तेच असेल. ऑप्शन मध्ये बघा, त्याच्यानंतर डीच असेल. ऑप्शन मध्ये डीच आहे. त्याच्यानंतर कोण असेल? मध्यांबर असेल. परत मध्यस्तब्दी असेल. मग थर्मोस्फिअर या स्वरूपात आहे. उत्तर सोपं आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. चल, परत पुन्हा एकदा सिंपल क्वेश्चन विचारलाय ज्याचा जनरल सेन्स आहे. त्या जनरल सेन्स असणाऱ्या प्रत्येक मुलाचा हा प्रश्न आलेला असेल. बघा कोणता आहे? महाराष्ट्रातील वन परिमंडळे आणि एकूण वन क्षेत्राची टक्केवारी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024 नुसार. आता समजा तुम्ही 2024 नुसार विचारलंय, वन परिमंडळे विचारले, ठीक आहे, हे सगळं सोडून द्या. पण कॉमनली तुम्हाला जर एक माहिती असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वने असणारा जिल्हा यापैकी कोणता आहे? गडचिरोली. सो वनांचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात असेल? गडचिरोली. सो ए ला तुम्ही 2 लावून द्या. ए ला 2 लावलेला पर्याय 1 नंबरच आहे. बस एवढा सोपा प्रश्न आहे. ए ला 2 एकाच याच्यात लावलंय म्हणजे तुम्हाला बाकीचे पाहायची सुद्धा गरज नाहीये. तरी पण चला, ए ला 1 आहे. नागपूर 2 नंबरचा ऑप्शन असेल, कारण बघा या तिघापेक्षा या ठाणे, धुळे आणि नागपूर या तिघामध्ये नागपूरमध्ये वने जास्त आहेत. सो 2 नंबर असेल. मग बघ, बी ला 1 पाहिजे. मग सी ला 4, धुळे हे 4 आलं आणि ठाणे हे 9.5 या स्वरूपात आलंय. एकदम तुम्ही हे वन परिमंडळे माहिती आहेत नाहीत, 2024 आहे नाही, काही घेणदेण नाहीये. सिंपल एवढंच माहितीये, गडचिरोलीला सर्वाधिक वने आहेत. उत्तर येऊन गेलं. सिंपल. तपांबर पहिला आहे. तुम्ही याच्या अगोदरचाही प्रश्न आपण जर पाहिला असेल, तुम्हाला एवढंच माहितीये, तपांबर पहिला आहे. उत्तर येऊन गेलं. त्याच्या अगोदरचं माहितीये अरवली. बघा, याच्या अगोदरचाही प्रश्न तुम्ही जर पाहिला असेल तर काय? अरवली हा सर्वात जुना पर्वत आहे, एवढंच माहितीये. अरवली हा सर्वात जुना माहितीये. ऑटोमॅटिक उत्तर येऊन गेलं. म्हणजे काय? म्हणजे मला सांगायचं असं की याच्यापैकी फक्त जर एक जरी तुम्हाला कळलं तरी तुमचे उत्तर निघतायत.
चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा क्वेश्चन नंबर हा झालाय का आपला? हा आता झालेला क्वेश्चन बघा आता. हा झालाय आता आपला क्वेश्चन हा सुरू आहे 21. बघा 21 क्वेश्चन काय विचारले तुम्हाला? 21चा क्वेश्चन राज्य खनिज खालील विधाने पाहिजे. तर विचारलेला क्वेश्चन काय बघा आता. विचारलेला क्वेश्चन असा आहे की राज्य खनिज धोरण 1999. ठीक आहे, धोरण कधीच आहे काय घेणदेण नाही, आपण पाहूयात. तर धोरण 99 प्रमाणे लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे हे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुले करण्यात आले. समजा हे तुम्हाला माहिती आहे नाही, ठीक आहे, तरी पण आपण पुढे जाऊयात. नागपूर विभागात नंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे. हे तुम्हाला 100% तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. बी 100% तुमच्या अभ्यासाचा भाग आहे. सो बी 100% तुमचं बरोबर आहे. बी 100% बरोबर आहे. सो फक्त बी बरोबर, इथं बी बरोबर, इथं बी बरोबर नाही, म्हणजे हे तुमचं उत्तर नाहीये. चला त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य खंड महामंडळाची स्थापना. खाण महामंडळाची स्थापना 1973 सालीच करण्यात आली होती. हे तुमचं बरोबर आहे. खाण महामंडळाची स्थापना हे तुम्हाला माहिती पाहिजे. खनिजांचा जर अभ्यास केला असेल हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो हे सी तुमचं बरोबर आहे. बी आणि सी बरोबर आहे, म्हणजे हे पण पर्याय कटला. मग आता तुमचे 2 ऑप्शन आहेत. मग अशा वेळेस 1999चं धोरण, पर्टिक्युलर धोरण विचारले. लोह, गंधक, सोने, तांबे, शिसे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुले, ही सर्व महत्वाची खनिज आहेत आणि म्हणून आपण ए पण बरोबर घेऊन चाललो. सो एबीसी हे याचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रश्नाला तुम्ही या स्वरूपात टॅकल केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आज समजू नका की प्रत्येक पॉईंट तुम्हाला येणारच आहे, पण तरीही तुमचा एक जनरल सेन्स तयार झाला पाहिजे. या सेन्सवरून तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. चल आता पुन्हा एकदा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन 22 बघा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विधान किंवा विधाने तुम्हाला योग्य शोधायचंय. सूर्यमालेतील प्रजापती. आता इथं काय दिलंय माहितीये का? इथं तुम्हाला ग्रहाचं नाव वेगळं दिलंय, प्रजापती. दॅट टाइम तुम्ही इंग्लिशमध्ये याला पाहून घ्या. इंग्लिशमध्ये जर हे पाहायचं असेल, इंग्लिशमध्ये थोडंसं आपण छोटं करू याला. इंग्लिशमध्ये बघा आता. इंग्लिशमध्ये या ग्रहाला काय म्हणतात? देअर आर 61 सॅटेलाइट्स टू युरेनस. म्हणजे हे युरेनस प्लॅनेट संदर्भात आहे. सो युरेनस म्हणजे प्रजापती. युरेनस त्याचं दुसरं एक नाव आहे आणखीन, अरुण. अरुण हेही त्यालाच म्हणतात. अरुण आणि वरुण. अरुण याला म्हणतात. तर वरुण जो आहे ना, वरुण हे पुढच्या वरुण हे त्यांच्या नेपच्यूनला असं म्हटलं जातं. म्हणजे हे त्याची वेगवेगळी नावं आहेत. ओके, सो बॅच मध्ये सांगत असताना मी ते सांगत असतो. मग प्रजापती ग्रास 61 61 उपग्रह. 61 आहेत का? नाहीये. त्याला किती उपग्रह आहेत? 28 आहेत. आणि आता त्याची वाढून संख्या, नवीन संख्या किती झाली? 32 आहे. स्टेट बोर्ड मध्ये तर 28च आहे, पण नवीन वाढून संख्या 32 झालेली आहे. म्हणजे पहिलं विधान तुमचं चुकीचं आलं. बघा, बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 51 मिलियन किलोमीटर हे बरोबर आहे. बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर हे किती किलोमीटर आहे? 58 मिलियन किलोमीटर. ऍक्च्युअल मध्ये ते 59.9 मिलियन 57.9 मिलियन किलोमीटर एवढा. 57.9 म्हणून त्याला ओव्हरऑल 58 मिलियन किलोमीटर. म्हणजे तुमचं बी हे बरोबर आलंय. प्रजापती ग्रह सूर्यापासून 4495 किमी अंतरावर आहे. 4495 आहे का? नाही. किती अंतरावर आहे? 2871 मिलियन एवढ्या अंतरावर आहे. 2871 मिलियन अंतरावर आहे. म्हणजे सी पण हा तुमचा चुकीचा आहे. बी तेवढं याच्यात बरोबर आहे. बी तेवढं याच्यातलं बरोबर आहे. मग चला ऑप्शन कडे या. आता तुम्हाला काय विचारलंय? कोणते विधाने योग्य आहेत? योग्य कोणतं आहे? बी. बी हे स्टेटमेंट योग्य आहे. सो मग आता योग्य कोणतं याच्यापैकी बघा. आता बी स्टेटमेंट योग्य, हे तर ऑप्शनच नाही इथं. मग इथं ऑप्शन काय आहे तुमचं माहितीये का? एसी बरोबर नाहीत. एसी बरोबर नाहीत हे तुमचं बरोबर उत्तर असेल. ए आणि सी हे बरोबर नाहीत. इथं योग्य विचारलंय, खाली एसी बरोबर नाहीत. याचाच अर्थ काय? एसी बरोबर नाहीयेत म्हणजेच बी योग्य आहे, याचाच अर्थ असा होतो. क्वेश्चन नंबर 22 झालेलं आहे. चला क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 परत एकदा तुमच्या अभ्यासाच्या थोडस तुमचा जो कंटेंट पुअर पार्ट आहे किंवा तुमची जी चौकट ठरलेली आहे, चौकटीच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारलाय. काय क्वेश्चन आहे बघा. अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी लोह खनिजाची खाण कोणती आहे? कोणत्या भागात आहे? मेसाबी. मेसाबी ही सर्वाधिक लोह खनिजाची मोठी खाण आहे. ती जगातील सर्वात मोठी लोह खनिजाची खाण ही अमेरिकेमध्ये सरोवर विभागामध्ये आढळते. सो याचं पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. परत हा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला असेल,
बघा आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन नंबर 24 डी मधला हा क्वेश्चन आता सांगून देतो, हा क्वेश्चन कॅन्सल करावा लागणार आहे, हा क्वेश्चन कॅन्सल होणार आहे, हा क्वेश्चन हॅश होणार आहे, 100% हा क्वेश्चन हॅश होईल. याचं कारण बघा आता, याचं कारण असं आहे, छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरला आपण सिटी ऑफ गेट्स असं म्हणतो, कारण 52 दरवाजे, 52 दरवाज्यांचे सर्वात जास्त दरवाजे जे गेट आहेत ना, हे छत्रपती संभाजीनगर शहराला आहेत, म्हणून सिटी ऑफ गेट्स म्हणतात. ओके, दरवाज्यांचे शहर. दुसरं, गोंदिया शहराला तांदळाचे कोठार किंवा तांदळाचे शहर म्हणतात. गोंदियाला तांदळाचे कोठार किंवा महाराष्ट्राच्या तांदळाचे कोठार किंवा तांदळाचे शहर गोंदियाला म्हटलं जातं. त्याच्यानंतर आता बघा वर्धा आणि जालना. आता याच्यामध्ये इथं काय, हे उपग्रह अनुश्रवण केंद्र हे जालना जिल्ह्यात आहे, उपग्रह अनुश्रवण केंद्र हे जालना जिल्ह्यात आलं. मग आता वर्धा हे एकच ऑप्शन राहिलं, वर्ध्याचं ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4-1, हे वर्ध्याला जोडावं लागेल 1. मग वर्धा 1962 मध्ये स्वतंत्र जिल्हा. ऍक्च्युअल इथं प्रॉब्लेम आलेला आहे. वर्धा 1962 मध्ये, 1962 ला नाही येतो. हा जर वर्धा पाहिला असेल तर लक्षात ठेवा 1862 मध्ये, 1862 मध्ये नागपूर पासून हा स्वतंत्र करण्यात आलाय. नागपूर पासून स्वतंत्र, नागपूरचं विभाजन करून वर्धा हा 1862 मध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वीच आहे. ब्रिटिशांनी काय केलंय, नागपूर झोन मधून वर्धा जिल्हा सेपरेट केला होता. सो लक्षात ठेवायचं 1862 पाहिजे, इथं 1962 दिलंय, त्याच्यामुळं वर्ध्याला ते ऑप्शन जोडू शकत नाहीयेत आपण. वर्ध्याला ते ऑप्शन जोडणार नाही तर वर्ध्याला इथं ऑप्शनच नाहीये, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक हा पर्याय, हा प्रश्न आयोगाला कॅन्सल करावा लागतो. आयोगाला हा प्रश्न कॅन्सल करावा लागेल. ओके, सो हा प्रश्न 100% कॅन्सल होईल, काही विषय नाहीये. आता तुम्ही छत्रपती संभाजीनगरचं जर 2 जोडलं तर इथं येतंय, इथं येतंय. तर गोंदियाचं 3 जोडलं, गोंदियाचं 3, तर हे पर्याय 4 येतो. पण याच्यात वर्धाचं 1 जे दिलेलं आहे, हे वर्धाचं 1 हे चुकीचं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होईल. सो 24 नंबर क्वेश्चन हा कॅन्सल होणार आहे. परत बघा 25वा क्वेश्चन हा हिस्ट्रीला लागून जॉग्राफीमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे हिस्ट्रीवर पण विचारलाय जॉग्राफीमध्ये. काय विचारलंय बघा, गावातील शेतजमीन गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीची, ओके, संयुक्त मालकीच्या होत्या. जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. ती पद्धत कोणती, ती पद्धत कोणती होती? लक्षात ठेवा, गावचा संयुक्तपणे जमीन महसूल गोळा करण्याची जी पद्धत होती ना, ती पद्धत कोणती होती? महलवारी. महल म्हणजे गाव, सो महलवारी नावाची पद्धत होती. महलवारी या पद्धतीमध्ये, चला एक सर्वात महत्वाचा इथे पॉइंट सांगतो, महलवारीमध्ये जो पैसे गोळा करायचा ना, या अधिकाऱ्याला लंबरदार असं म्हणून ओळखलं जायचं. लंबरदार हा जो असायचा ना, हा महलाचे गावाचे पैसे गोळा करायचा आणि ब्रिटिशांकडे द्यायचा तो, म्हणून त्याला लंबरदार म्हणून ओळखलं जायचं. सो लक्षात ठेवा, महलवारी पद्धत आहे की जे संपूर्ण गावाकडून महसूल गोळा करायची. त्याच्यानंतर ही शेतकऱ्याकडून महसूल गोळा करणारी रयतवारी, रयतवारी पद्धत ही कोणाची होती? ही रयतवारी मनरो, थॉमस मनरो यांनी ही मद्रासमध्ये लागू केली. त्याच्यानंतर हीच पद्धत ही एल्फिन्स्टन यांनी ही महाराष्ट्रामध्ये लागू केली. एल्फिन्स्टन यांनी महाराष्ट्रामध्ये लागू केलेली होती. त्याच्यानंतर जमीनदारी पद्धत, यालाच दुसरं एक नाव आहे कायमधारा. कायमधारा यालाच काय म्हटलं जातं? कायमधारा. ही कायमधारा पद्धत कोणाची आहे? कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस ही कॉर्नवॉलिसची कायमधारा कधीची आहे? 1973 साली ही कॉर्नवॉलिसने कायमधारा, 1993 साली कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत लागू केली. सो कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धत म्हणजे कायम फिक्स आकडा असायचा. महलवारी संपूर्ण गावचा महसूल गोळा करायचा, गोळा करणाऱ्या अधिकाऱ्याला लंबरदार म्हटलं जायचं. रयतवारी प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून महसूल गोळा केला जायचा. आणि मग ही मनरोनी मद्रासमध्ये लागू केली, तर ही एल्फिन्स्टननी महाराष्ट्रामध्ये लागू केली. पटवारी कोणाला म्हणतात? पटवारी हे तलाठी, तलाट्याला पटवारी असं म्हणतात. आणि पटवारी पद कोणी तयार केलं होतं? पटवारी हे पद शेरशाह सुरी, शेरशाह सुरी याच्या काळामध्ये हे पटवारी हे पद सर्वात पहिल्यांदा निर्माण करण्यात आलं होतं. शेरशाह सुरी हुमायूंचा पराभव करून गादीवर बसला होता शेरशाह, त्याच्या काळामध्ये पटवारी हे पद तयार केले. सो लक्षात ठेवा, महलवारी गोळा करणारा अधिकारी, लंबरदार, गावचा महसूल. बरं, ही कायमधाराची जी पहिली पार्श्वभूमी होती ना, ती होती बोली पद्धत वगैरे. आता हे आपण बॅच मध्ये घेत असतो, पण ठीक आहे, आता शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असेल 25चं. चला परत
परत एकदा सिंपल क्वेश्चन आहे. क्वेश्चनच्या अनालिसिस मध्ये, कालच्याच अनालिसिस मध्ये मी याच्यावर अनालिसिस घेतलं होतं आणि लगेच आजचा प्रश्न आलेला आहे. बघा काय विचारलंय. एका साईडला जिल्हा आहे आणि दुसऱ्या साईडला 2001 ते 2011 या दशवार्षिक वाढ, सर्वाधिक दशवार्षिक वाढ कोणत्या जिल्ह्यात झालेली आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दशवार्षिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा आहे. नंबर 1चा आहे ठाणे, नंबर 2चा आहे पुणे, नंबर 3चा आहे छत्रपती संभाजीनगर. बस उत्तर येऊन गेलं. बघ नंबर 1चा जिल्हा कोणता आहे? ठाणे. ठाण्याचे दशवार्षिक वृद्धी दर ही 35.94% आहे. दुसरा आहे पुणे, किती आहे? 30.4% आहे. तिसरा आहे छत्रपती संभाजीनगर, 27.33%. राहिलेला नंदुरबार आहे, तो म्हणजे 25.50%. सो बघा मग जोड्या लावा. ठाण्याचं 4 पाहिजे, सो 1चं 4 पाहिजे. बस एकाहून उत्तर येत आहे. मी आतापर्यंत मॅच द पेअर्सचे जे काही प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न जर तुम्ही पाहिले मॅच द पेअर्सचे, तर फक्त एका ऑप्शनवरून उत्तर येत आहे. तुम्ही आतापर्यंतचे मागचे काढून पहा, एकाच ऑप्शनवरून. इथं सुद्धा ठाणे, तुम्ही जर एवढं माहिती असेल ठाण्याचा सर्वाधिक लोकसंख्या वृद्धी दर आहे, बस 35.94. एकच ऑप्शन आहे ठाण्याचं, एकच, पर्याय क्रमांक 2. बस एवढ्याच ऑप्शन. पेपर तुम्हाला टफ वाटेल, पण उत्तर येत असताना एकाच ऑप्शनवरून उत्तर येत आहे. मग यावरून भारताचा लोकसंख्या वृद्धी दर, महाराष्ट्राचा लोकसंख्या, संपूर्ण महाराष्ट्राचा 15.99% होता, भारताचा 17.5% लोकसंख्या वृद्धी दर वगैरे, हे सगळं एक्सप्लेनेशन मध्ये मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर सेम हे 3च्या 3 जिल्हे सांगितलेत मी. ठाणे सांगितलं होतं, संभाजीनगर सांगितलं होतं, पुणे सांगितलं होतं. हा, नंदुरबार मी एक्सप्लेनेशन मध्ये सांगितलं नव्हतं. पण हे जर 3 जोडले तर राहिले एकच. 1 2 3 जोडले असतील, ठाणे जास्त, पुणे 2, छत्रपती संभाजीनगर 3, हे पहिले 3 आहेत म्हणून ते 3 सांगितले होते. सो इथं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. चला, हा क्वेश्चन महाराष्ट्रामध्ये जवळपास परीक्षा देणाऱ्या खूप साऱ्या मुलांचा क्वेश्चन. हा क्वेश्चन सर्वांना टफ गेलेला असेल. तुमच्या माहिती करता सांगतो की माझं जॉग्राफीमध्ये सेट नेट झालेला आहे. जॉग्राफीमध्ये SP कॉलेजमध्ये मी जॉग्राफी केलेला आहे. जॉग्राफी ऑप्शनल पण माझा होता. जॉग्राफी मागच्या 15 वर्षापासून मी जॉग्राफीची टीचिंग पण करतो. परंतु हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन खराच टफ होता. हा क्वेश्चन माझा जो अभ्यास आहे त्याच्याही पलीकडचा होता. जे आहे, मी तुम्हाला ताकाला जाऊन भांडं लपवण्यासारखा हा भाग नाहीये. जे क्वेश्चन क्लिअरली मला सुटतात ते मी क्लिअर सुटतात म्हणेन, पण जे क्वेश्चन खरेच टफ होते ते क्वेश्चन खरेच टफ होते. तुमच्याकडूनही येणं अपेक्षित नाहीये, पण ज्यांचा आला असेल त्यांच्यासाठी खूप ऑल द बेस्ट असेल. चला, तर आता मी पण हा क्वेश्चन पाहिलेला आहे आणि त्याच्यावरूनच मी याचं एक्सप्लेनेशन देतोय, सांगतो तुम्हाला काय येतो. तर हवामान अभ्यासक आर्यल सिंग. आता ऍक्च्युअल मध्ये जेव्हा मी सेटनेटचा अभ्यास केला, आर्यल सिंग हे माहिती होते. हे कोण आहेत माहिती आहे का? हे भारतीय हवामान अभ्यासक आहेत. हे भारतीय आहेत, भारतीय हवामान अभ्यासक आहेत. हवामान अभ्यासक आहेत हे भारतीय हवामान अभ्यासक आहेत. ओके, हे माहिती आहे. पण यांनी किती झोन पाडलेत याचं स्पष्ट मला वाचनात, आता ते त्या टाइम सेटनेटचं माझ्या सध्या लक्षातही नाहीये, बट हे वाचनात माझ्या शक्यतो तर आलंच नव्हतं. त्याच्यामुळे माझाही प्रश्न हा याला आला नसता, आला नाहीच आला. ठीक आहे, चला. तर आर्यल सिंग यांनी भारतीय हवामान प्रदेशाचे किती झोन पाडलेले आहेत? उत्तर किती आहे याचं? आर्यल सिंग यांनी भारतीय हवामान प्रदेशाचे 10 झोन पाडलेले आहेत. आर्यल सिंग यांनी 10 झोन पाडलेत. बघा, आता तुम्ही अभ्यास कोणाचा केला असेल? मागच्या परीक्षेमध्ये कोपेन याच्यावर अगोदर विचारलेला आहे. सो कोपेन यांनी हवामानाचे किती झोन पाडलेले आहेत? कोपेन यांनी भारतीय हवामानाचे 9 झोन पाडलेले आहेत, कोपेनचे. त्याच्यानंतर त्रिवार्ता आपण अभ्यास करतो. त्रिवार्ता याचाही अभ्यास तुम्ही करता. सो त्रिवार्ता आणि भारतीय हवामानाचे 7 झोन पाडले. पण यांनी त्याच्या पुढे जाऊन विचारलंय. यांनी विचारलंय कोणासह? आर्यल सिंग यांचं विचारलंय. आर्यल सिंग यांनी भारतीय हवामान प्रदेशाचे किती झोन पाडले? बरं, यांनी वापर कशाचा केलाय माहितीये का? आर्यल सिंग यांनी हवामानाचे झोन पाडण्यासाठी एक बघा, वर्षातील उष्ण महिना अँड शीत महिना, या 2 घटका, याचा एक पहिला बेस आहे. आणि दुसरं वर्षभरामधील सरासरी पाऊस, वर्षभरामधील सरासरी पर्जन्य, या 2 घटकाचा वापर करून यांनी भारतीय हवामानाचे 10 झोन पाडलेले आहेत. सुद्धा ऍक्च्युअल मध्ये यांनी मुख्य झोन जे 6 पाडलेले आहेत, परत त्याचे त्यांनी काय ऍरिड झोन एक आहे आणि ह्युमिड झोन एक आहे. या ऍरिड आणि ह्युमिडचे सब पार्ट काढले. ऍरिड म्हणजे कोरडा, ह्युमिड म्हणजे आर्द्र, याचे परत सब पार्ट केले. त्याच्यामुळे ते टोटल 2 झोन 10 झालेले आहेत. म्हणून याचं योग्य उत्तर हे 10 झोन आहेत. कोपेनचे 9 आहेत, त्रिवार्ताचे 7 आहेत. सो लक्षात ठेवा,
RL सिंग. भारतीय हवामानाचे 10 झोन आहेत. आता प्रश्न आल्यानंतरच मला कळलेलं आहे, सो याचं उत्तर लक्षात ठेवायचं. परत चला, आता भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पादन 2023-24 या वर्षात किती होते? सरळ सरळ फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेला, इकॉनॉमिक सर्व्हे मधून विचारलेला आहे. तुम्हाला पाठ असणं अपेक्षित नाहीये, पण जनरल जर तुम्ही याच्यावरून गेलात तर एक ऑप्शन तुमचा वेगळा दिलेला आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. याचं उत्तर आहे 3282 आणि 4559 किलोग्राम. हे काय? प्रति हेक्टरी उत्पादन. म्हणजे दर हेक्टरला जवळपास तांदळाचं उत्पादन 3282 किलोग्राम, तर गव्हाचं उत्पादन 4559 किलोग्राम एवढं उत्पादन आहे. चला पुन्हा एकदा, आता हे मागचे जे 2 क्वेश्चन आहेत बघा, हे मागचे दोन्ही क्वेश्चन क्लिअरली तुम्हाला सांगायचं असेल तर मागचे 27 आणि 28 हे दोन्ही क्वेश्चन हे नोट्सच्या बाहेरचे आहेत, हे तुमच्या माझ्या टीचिंगच्या बाहेरचे आहेत. क्लिअर? आतापर्यंतचे मागे आलेले क्वेश्चन हे माझ्या टीचिंग मधले होते, पण हे मागचे दोन्ही क्वेश्चन 27 आणि 28 हे माझ्या टीचिंगच्या बाहेरचे प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, चला पडलेले आहेत, पडलेत. आता त्याला काय आयोग असं होणार नाही की 100% समजा मी शिकवले आणि 100% आलेत, असं तर भाग नाही. पण आता इथून पुढचा जो भाग आहे तो कम्प्लिटली टीचिंगच्या मधला आहे. चला क्वेश्चन नंबर 29 काय सांगतो बघा. क्वेश्चन नंबर 29 मध्ये कांगो इथं काय देश आहे आणि दुसऱ्या साईडला स्थलांतरित शेतीचं स्थानिक नाव विचारलंय, स्थलांतरित शेतीचं नाव. मग आता कांगो आणि मध्य आफ्रिकेमध्ये कोणतं केलं जातं? ईशान्य भारतात. याच्यावरून तर तुम्हाला सर्वांना यायला पाहिजे. समजा तुम्ही जगभराचे पाठ केले नाहीत, ईशान्य भारताचं तर सर्वांनी पाठ केलंय. ईशान्य भारत बघा, झूम म्हणजे ब च 3 पाहिजे. बघा मी एकावरून उत्तर कसं येतंय हे तुम्हाला दाखवून देतो. समजा तुम्हाला बाकी माहिती नाहीये, ईशान्य भारतामध्ये झूम ही स्थलांतरित शेती केली जाते, म्हणजे ब च 3 पाहिजे, बी च 3 पाहिजे. मग याच्यामध्ये या बी च 1 आहे, बी च 3 आहे, बी च 4 आहे, बी च 2 आहे. बस बी च 3 एकच ऑप्शन आहे. पुन्हा एकदा बी च 3 एकच ऑप्शन आहे. मॅच द पेअर्सचे प्रश्न एवढे सोपे करून सोडलेत की जर 1 आलं तर उत्तर आलं पाहिजे. मग आता ऑटोमॅटिक तुमचं कळलं किंवा मध्य आफ्रिका मध्य आहे आणि याला लॉजिकली मी कसं लक्षात ठेवतो, मध्य हे मसवले, त्याच्यानंतर जे व्हिएतनाम आहे, व्हिएतनाम रे, त्याच्यानंतर ब्राझीलला रोका, हे स्थलांतरित शेती केली जाते. हे स्थलांतरित शेती ही आता आपण लेक्चर मध्ये पण झालेली आहे ही. तर हा सिंपल क्वेश्चन होता, सरळ हा सर्वांचा प्रश्न आलेला असेल. बघा जोड्या लावाचे जे प्रश्न आहेत हे सहसा कोणाचे चुकले नाही पाहिजेत. याचं कारण आहे ते सिंपल प्रश्न आहेत. परत एकदा हिमालयावरचा प्रश्न आहे, हे हिमालयाचे भाग सर्वात पहिलं बेसिक घ्या. याच्यावर सुद्धा इथं सुद्धा जर तुम्ही गेलात तर तुम्हाला एकावरून उत्तर येत आहे. तुम्ही ऑप्शन कडे गेलात तर एकावरून उत्तर येणार आहे. मॅच द पेअर्स म्हणले की 1 आलं की उत्तर आलं. बरं कोणी पाडलेले आहेत? सर बुरार्ड. हे कोणाचे मत आहे? सर बुरार्ड यांनी हिमालयाचे 4 भाग पाडले आणि हेच इथं विचारलेलं आहे. एक्सप्लेनेशन मध्ये आतापर्यंत 3-4 वेळेस सांगितलेलं, बॅच मध्ये तर अगदी व्यवस्थितपणे याचं डिटेल मध्ये आपण झालेलं असतं. चला बघा, मुख्य हिमालयाचे 4 भाग कसे पाडलेत. हा हिमालय आहे, हे हिमालयाच्या 5 रेंजेस असतात. 2 ही पहिली रेंज आहे, ही दुसरी रेंज आहे, ही तिसरी रेंज आहे, ही चौथी रेंज आहे आणि या साईडला 5वी रेंज आहे. मग पहिला हिमालय तिबेट, हा हिमालयाचा पहिला भाग आहे तिबेट. दुसरा हिमालयाचा भाग आहे बृहद, तिसरा हिमालयाचा भाग आहे लेसर आणि चौथा हिमालयाचा भाग आहे शिवालिक टेकड्या. ओके, आणि इकडचा जो भाग आहे त्याचं नाव आहे पूर्वांचल टेकड्या. हा हिमालयाचा पूर्वांचल टेकड्याचा भाग. इथपर्यंत आलं. आता बोरार्ड या शास्त्रज्ञांनी काय केलं, हे जे आडवे पाठ पडलेत ना, हे 4 आणि हे 5, याचे परत त्यांनी 4 पाडले. कसे पाडलेत बघा. इथं सिंधू नदी आहे, सिंधू, परत त्याच्या खाली इथं सतलज, हे सतलज, काली, तिस्ता, शेवटी ब्रह्मपुत्रा, ही शेवटची नदी ब्रह्मपुत्रा किंवा तिला दिहँग असं पण म्हटलं जातं. सो ब्रह्मपुत्रा किंवा दिहँग. बस यांनी याचे 4 भाग पाडलेत बघा. आता कोणते 4? हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. मग आता जो पहिला आहे ना तो म्हणजे पंजाब हिमालय. पहिला भाग पंजाब. दुसऱ्या भागाचं नाव आहे कुमाऊ हिमालय, तिसऱ्या भागाचं नाव आहे नेपाळ हिमालय आणि चौथ्या भागाचं नाव आहे आसाम हिमालय. जोड्या लावा. फक्त समोरच्या समोर इथं सगळं दिलंय, इथं सगळं दिलंय. पंजाब हिमालय, सिंधू ते सतलज. बघा मग सिंधू ते सतलज 1 च 4 पाहिजे. 1 च 4 इथं आलं, 1 च 4 पहिलं तुम्हाला आलं, 1 च 4 पर्याय क्रमांक 1. बस एकावरून उत्तर निघालं.
एकावरून उत्तर निघालं, बाकीचे तुम्ही लावा. आता सरळ सरळ येऊन जातील. कुमाऊ हिमालय कोणाला जोडतो? कुमाऊ, सतलज ते काली. बघा मग इथं सतलज ते काली कुठे आहे? सतलज ते काली. कुमाऊ हिमालय, कुमाऊ हिमालय, सतलज ते काली. नेपाळ हिमालय बघा, नेपाळ हिमालय बघा इथे आहे नेपाळ हिमालय, काली ते तिस्ता बघा इथे, काली ते तिस्ता हे 2 नंबरला आलं. आसाम हिमालय राहिलेलं हे तिस्ता ते ब्रह्मपुत्रा, तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. मग आता हे जसं बुराड यांनी पाडले तसं चॅटर्जी यांनी वगैरे पाडलेले हे आपण बॅच मध्ये पाहत असतो. सो इथं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा, अशा प्रकारे जॉग्राफीचे जवळपास आपण जॉग्राफीचे आतापर्यंत आपण जॉग्राफीचे हे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. आतापर्यंत जॉग्राफीचे 15 प्रश्न पाहिले. 15 पैकी एक प्रश्न हा कॅन्सल होणार आहे, 100% कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर 2 क्वेश्चन जॉग्राफीचे 2 क्वेश्चन हे टफ होते. जॉग्राफीचे 3 क्वेश्चन टफ होते. जॉग्राफीचे 3 क्वेश्चन टफ होते. 3च्या 3 क्वेश्चन टफ होते. हे कोणते सांगतो ते पण तुम्हाला. एक नॉर्थ अमेरिकेमध्ये लोह खनिजाची खाण, लोहाची खाण ही एक विचारलेला हा क्वेश्चन टफ होता. त्याच्यानंतर RL सिंग याचे हवामान विभाग हा पण क्वेश्चन टफ होता. आणि तांदूळ अँड गहू याचं हेक्टरी उत्पादन हा पण क्वेश्चन टफ होता. हे 3 क्वेश्चन टफ होते जॉग्राफीच्या. बघा कोणता? नॉर्थ अमेरिकेमध्ये लोह खनिजाचं उत्पादन, मेसाब ही लोह खनिजाची माईन, हे पण क्वेश्चन टफ होता. बिलकुल इथं डुप्लिकेटपणा चालणार नाही. जे आहे ते मी क्लिअर वास्तव सांगेन. आमच्याकडे सरळ सरळ सगळं काही फॅक्च्युअल डाटा आणि खरतीच माहिती दिली जाते. नॉर्थ अमेरिकेमधला मेसाब हा क्वेश्चन हा सिलेबसच्या बाहेरचा होता, शिकवण्याच्या बाहेरचा होता. RL सिंग यांचा प्रश्न शिकवण्याच्या बाहेरचा होता. तांदूळ आणि गव्हाचं हेक्टरी उत्पादन शिकवण्याच्या बाहेरचा होता. पण हे 3 प्रश्न शिकवण्याच्या बाहेरचे सोडले तर 15 पैकी बाकीचे राहिलेले 12 प्रश्न हे टीचिंग मधून आलेले होते. 15 पैकी 12 प्रश्न टीचिंग मधून आलेले होते, क्लिअरली टीचिंग मधून आलेले होते. काही करंट अफेअरचे क्वेश्चन मध्ये. आता याचा अर्थ तुम्ही सगळेच्या सगळे नोट्स मधून नाही, पण काही टीचिंगचा भाग त्या स्वरूपात हे सगळे आलेले क्वेश्चन होते. सो चला, तर इथं तर 12 प्रश्न आहेत. 12 पैकी तुमचे 11 किमान 10 क्वेश्चन येणं तरी तुमचे अपेक्षित आहे. 12 पैकी समजा 1-2 चुकले, हे 3 तर टफ होते आपण असं पकडलं. आणि हे 2 तुमचे त्याच्यापैकी समजा एखादा तुम्ही सॉल्व्ह नाही केला तर 10 क्वेश्चन तुमचे इझिली यायला पाहिजे होते. कारण त्यापैकी 6 तर कम्प्लीट मॅच द पेअर्स आहेत की जे एका लाईन वरून येतात. त्याच्यानंतर आता खालचे जे क्वेश्चन आहेत इन्व्हायरमेंट खूप सोपं विचारलेलं आहे, एकदम सोपं. आपण जे 1 डे सेशन घेतलं होतं त्याच्यावरचे 5 पैकी 4चे 4 क्वेश्चन आहेत त्याच्यावरचे आहेत. बघा आता काय तुम्हाला काय विचारले, खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? हा, हे महत्वाचं आहे. बरोबर नाही विचारलंय. मग बरोबर नाही मध्ये बघा 1992 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद. मला सांगा मॉन्ट्रियल परिषद 92 ची आहे का? नाहीये. 92 ची कोणती? रिओ दी जानेरो. मॉन्ट्रियल करार हा 1997 चा आहे. 1997 चा आहे मॉन्ट्रियल करार. सो पहिलं स्टेटमेंट तर चुकीचं आलं तुमचं. कोणतं बरोबर नाही विचारलंय? ए बरोबर नाहीये. चला, 1987 चा ब्रॉटलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2ऱ्या परिषदेच्या संदर्भात होता का? हा भाग चुकीचा आहे. 97 चा ब्रॉटलँड नैरोबी येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या संबंधित नव्हता. सो हे बी पण चुकीचं आहे. त्याच्यानंतर मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्याचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा मुख्य उद्देश. येस, 1997 चा क्योटो प्रोटोकॉल जे अग्रीमेंट आहे हा याचा मेन उद्देश. आपण क्योटो प्रोटोकॉल, नैरोबी परिषद आणि मॉन्ट्रियल अग्रीमेंट, रिओ दी जानेरो हे सगळं एन्व्हायरमेंट मध्ये मी सांगितलेलं होतं. त्याच्या संदर्भातला कम्प्लीट तिथलाच प्रश्न आहे. सो लक्षात ठेवा, मानव निर्मित बदलाच्या समस्याचे निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता का? येस. मानव निर्मित जागतिक तापमान वाढ याचं निराकरण करणे हाच क्योटो प्रोटोकॉलचा मेन उद्देश होता. मग याच्यापैकी कोणतं बरोबर नाही? ए आणि बी हे बरोबर नाही आहेत. ए आणि बी चुकीचे आहेत. सी मात्र बरोबर आहे. सो 31 पर्याय क्रमांक 3 असेल. 32 नंबर क्वेश्चन काय सांगतो बघा, खालीलपैकी हरितगृह वायूंच्या त्यांच्या जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम. हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅस. तुम्हाला क्वेश्चन कशावर विचारलाय? ग्रीन हाऊस गॅस. आता म्हणतो आपण कोणत्या गॅसला ग्रीन हाऊस गॅस म्हणतो? तर ग्रीन हाऊस गॅस हा सर्वात जास्त इफेक्टिव्ह हा कोण आहे? कार्बन डायऑक्साईड. जर तुम्हाला पोटेन्शियल विचारलं असतं कोणाचं पोटेन्शियल जास्त आहे ग्रीन हाऊस गॅस म्हणून, तर त्याचं उत्तर असतं मिथेन. पोटेन्शियल मिथेनचं जास्त आहे, पण वातावरणात मिथेनचं प्रमाण कमी असल्यामुळे जास्त परिणाम कोणाचा होतो? कार्बन डायऑक्साईडचा. सो पहिलं आलं कार्बन डायऑक्साईड, दुसरं आलं मिथेन, कार्बन डायऑक्साईडच्या नंतर मिथेन, तिसरं आहे नायट्रस ऑक्साईड
आणि चौथा आहे फ्लोरिनेटेड गॅस. सो चौथा फ्लोरिनेटेड गॅस, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. सो म्हणून कोणत्या ग्रीन हाऊसवर इफेक्ट करणारा कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, फ्लोरिनेटेड गॅस, पर्याय क्रमांक 1 32चं ऑप्शन नंबर 1 बरोबर उत्तर असेल. तर 33 बघा, एकदम सिंपल, सरळ सरळ, साधा साधा, एकदम चिल्लर क्वेश्चन विचारलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा आता. परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली, परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम, हे एक नॅचरल रिसोर्स सिस्टीम आहे. हे बरोबर आहे, ए बरोबर आलं. दुसरं, परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण, भौतिक आणि अजैविक घटक, जैविक घटक, मानव, प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती एका चौकटीत येतात. परिसंस्थेची व्याख्याच होते जैविक घटक आणि अजैविक घटक यातील सहसंबंधाला परिसंस्था म्हणतात. म्हणजे जैविक घटक आणि अजैविक, जैविक घटक आणि अजैविक घटक, भौतिक पर्यावरण म्हणजे अजैविक घटक, अजैविक घटक आणि जैविक घटक यातील सहसंबंधाला परिसंस्था म्हणतात. व परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन आहे आणि जैविक आणि अजैविक घटकाचा संबंध म्हणजेच परिसंस्था आहे. म्हणून ए व आर दोन्ही अचूक आहेत आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण देते. हे याचं बरोबर उत्तर आहे. एकदम साधा सोपा सरळ प्रश्न विचारला होता पर्यावरणावरती. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 24, परत एकदा आपण क्लासमध्ये शिकवलेला त्याच्यावरच क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन काय विचारलाय तर बायोम, बायोम ही संकल्पना कोणी मांडली, बायोम ही संकल्पना कोणाची आहे याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. कोणाची आहे ही संकल्पना? एफ क्लेमेंट्स याची संकल्पना, एफ क्लेमेंट्स याची संकल्पना आहे. हेकेल, आता तुम्ही हेकेलचं वाचलं असेल, हेकेलची संकल्पना कोणती? इकोलॉजी, इकोलॉजी ही संकल्पना हेकेलची आहे. तर त्याच्यानंतर टान्सले, हे जी टान्सले, टान्सले याची कोणती आहे? इकोसिस्टीम, इकोसिस्टीम ही, इकोसिस्टीम ही संकल्पना टान्सलेची आहे. तर इकोलॉजी ही संकल्पना हेकेलची आहे. तर बायोम, बायोम ही संकल्पना कोणाची आहे? बायोम ही संकल्पना हे क्लेमेंट्स याची आहे. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. सो 34चं काय आलं? 2. त्याच्यानंतर 35 क्वेश्चन बघा, परत कशाविषयी विचारलाय? मॉन्ट्रियल कराराशी संदर्भात. मग 31 क्वेश्चन सुद्धा पर्यावरणाचा, मॉन्ट्रियल करार, त्याच्यातही पहिले एक स्टेटमेंट मॉन्ट्रियल करार चालू होतं. इथं पण मॉन्ट्रियल कराराचा आहे. कधीचा आहे मॉन्ट्रियल करार? 1987चा आहे. बघा आता 1985 ला ओझोन, O3 ला होल सापडलं, ओझोन होल हे कधी सापडलं? 1985 ला. त्याच वर्षी काय झालं होतं? व्हिएन्ना करार झाला, व्हिएन्ना करार याच वर्षी, व्हिएन्ना करार, व्हिएन्ना अग्रीमेंट हे याच वर्षी झालं. या व्हिएन्ना करारानुसार 1985 ला ओझोनला होल सापडलं, O3 ला होल सापडलं आणि मग त्याच वर्षी व्हिएन्ना करार झाला. मग या व्हिएन्ना करारानुसार 1987 मध्ये मॉन्ट्रियल अग्रीमेंट झालं. मॉन्ट्रियल करार हा कधी झाला? 1987 आणि 1987 चा करार हा 1989 मध्ये लागू करण्यात आलेला. हा मॉन्ट्रियल करार 89 ला लागू करण्यात आला. सो हा ओझोन होल ज्याच्यामुळे झालेला आहे ते वायू याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा मॉन्ट्रियल करार झालेला होता. मग ओझोन होल, ओझोनचा ऱ्हास करणारा वायू कोणता आहे? CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन, याच्यावर मॉन्ट्रियल करारानुसार बंधन आणण्यात आले. मग तेच आहे बघा आता, ओझोन कराराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन CFC निर्मिती व वापर कमी करणे हे मॉन्ट्रियल कराराचा मुख्य उद्देश होता. त्या संदर्भात हा करार आहे. पहिलं ए बरोबर आलं. पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पारिस्थितिक संतुलन व जैवविविधता. बघा मॉन्ट्रियल करार हे ओझोन संदर्भात आहे, जैवविविधतेचा आणि मॉन्ट्रियल कराराचा संदर्भ नाही, म्हणून तुमचं बी हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास करणे. बघा ओझोन जे होल सापडलं होतं ना, हे ओझोन होल कुठं सापडलं होतं? साऊथ पोल, साऊथ पोल, साऊथ पोल या ठिकाणी ओझोन होल सापडलं. दक्षिण ध्रुवावरती कोणाला सापडलं होतं? तर ही युरोपियन इन्स्टिट्यूट होती, रिसर्च इन्स्टिट्यूट. त्या युरोपियन इन्स्टिट्यूटला साऊथ पोलला ओझोनचं होल सापडलं. मग त्या साऊथ पोलवर जे प्रदूषण होतं त्याचा अभ्यास करण्यासाठी मॉन्ट्रियल कराराचा उद्देश होता. म्हणून सी तुमचं बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी हे दोन्ही तुमचे बरोबर आले. ए आणि सी हे दोन्हीही बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण काय केलं? पहिल्यांदा जॉग्राफीचे 15 क्वेश्चन पाहिले, त्याच्यानंतर पर्यावरणाचे 5 क्वेश्चन पाहिले, त्याच्यानंतर आणखीन एक क्वेश्चन आहे 36 वाला, तो पॉप्युलेशनवर क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे, लोकसंख्येवर विचारलेला. हा पण इकॉनॉमिक्स मध्ये विचारलाय, पण आपण याचं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ. चला मग जे अगोदरचा क्वेश्चन होता 35 याचं कोणतं आलं होतं? याचं आलं होतं बघा, हे
ए आणि सी हे बरोबर आहेत. कोणते संबंधित आहेत? ए आणि सी. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आलं होतं. मग 36 बघा आता. 36 क्वेश्चन काय? खालील विधाने विचारात घ्या. काय विचारले? 2017 मध्ये भारताची लोकसंख्येची घनता ही दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. आता बघा 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता दक्षिण कोरियाची लोकसंख्येची घनता ही जवळपास 570 प्लस आहे. मग दक्षिण कोरियाची 570 एवढी होती. भारताची आजही लोकसंख्येची घनता 570 नाहीये. मग आता सुद्धा भारत दक्षिण कोरियाच्या मागे आहे. 17 मध्ये तर मागे होताच, आज पण मागे आहे. सो हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 2017 मध्ये भारताच्या लोकसंख्येची घनता बांगलादेश पेक्षा कमी होती. बांगलादेशपेक्षा आजही भारत कमी आहे आणि तेव्हाही बांगलादेशपेक्षा भारत कमीच होता. म्हणून बी हे बरोबर आहे. ए चुकीचं, बी बरोबर. मग खाली विधानामध्ये या. कोणतं? केवळ बी विधान योग्य आहे. हे तुमचं योग्य उत्तर आहे. 36 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं बरोबर उत्तर आहे. क्लिअर आहे मित्रांनो? अशा प्रकारे आपण जॉग्राफीचे 15, इन्व्हायरमेंटचे 5 आणि एक लोकसंख्येचा, इन्व्हायरमेंटचे 5 आणि लोकसंख्येचा 1, अशा प्रकारे जवळपास 21 प्रश्न म्हणजे 42 मार्काचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. या 42 पैकी एक प्रश्न हा कॅन्सल होणार आहे, जो जॉग्राफीचा आहे. 3 जॉग्राफीचे 3 प्रश्न हे आपल्या नोट्सच्या बाहेरचे आहेत. बाकी उर्वरित प्रश्न हे सगळे तुमच्या नोट्समधून, आपल्या टीचिंग मधून हे आलेले प्रश्न आहेत, ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आता हे जवळपास सगळे एक्सप्लेनेशन आपण पाहिले, तरीही हे दिलेली उत्तर ही संभाव्य उत्तर आहेत. आयोग बऱ्यापैकी हेच उत्तर देईल, पण एखाद्या वेळेस बाय मिस्टेकली उत्तर चेंज होऊ शकतं. आयोगाकडून किंवा आमच्याकडून एखादी मिस्टेक होऊ शकते. सो सर्वांनी ती गोष्ट समजून घ्या. आपण थांबूयात इथं मित्रांनो. धन्यवाद. आमचं MPSC मंत्र आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि ही जी लिंक आहे ही सर्वांकडे शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.